विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 6 जागा बिनविरोध, मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज घेतला मागे. नाशकात गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश, गोकुळ गीते दराडेंना पाठिंबा जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषद निवडणुकीत 400 पेक्षा जास्त मतं घेऊन 100% यश मिळवणार, मतदारांचा मला पाठिंबा, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरेंना विजयाचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीतील माघारीच्या नाट्यावरती एका दिवसात किमान 150 कोटी खर्च, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप. झालेला व्यवहार अत्यंत घातक म्हणत राऊतांची टीका. विधान परिषदेत 17 पैकी एखादा तरी उमेदवार निवडून आणा, इकडे बोलण्यापेक्षा निवडणुकीत मेहनत घ्या, गिरीश महाजनांची संजय राऊतांवरती जोरदार टीका. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर बाळ मानेंची खतखत, स्टेटस ठेवत रिव्हेंज इज वेस्ट ऑफ टाइम असं म्हणत बाळ मानेंचं सूचक स्टेटस. राज्यसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी नवनीत राणांना देण्याबाबत कुठलीही चर्चा नाही, तर उमेदवारीबाबत लवकरच निर्णय, वरिष्ठ सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री फडणवीस स्वतः घेणार नीट परीक्षापूर्वी तयारीचा आढावा. दुपारी वर्षावरती महत्त्वाची बैठक. मॉन्सून केरळमध्ये दाखल, पुढील 2 ते 3 दिवसात तळ कोकणात येण्याची शक्यता, उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा. इंधन दरवाढीनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात होणार वाढ, 1 जुलैपासून किमान भाडं 1 रुपयांनी महागण्याची शक्यता. आणि आता नाशिक जळगावच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधून गोकुळ गीते माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा देण्याची शक्यता आहे. संकटमोचक गिरीश महाजनांची नीती यशस्वी झाल्याचं दिसतंय. नाशिकमध्ये रात्रीतून बाजी पलटवल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे जळगावमध्ये देखील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रेश्मा काळे, भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीवरून नव्या राजकारणाला तोंड फुटलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय. आणि यातच आता गिरीश महाजन आज गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची भेट घेणार आहेत. दोन्ही उमेदवारांना जाहीर माघार घेण्यासाठी समजूत काढून विनंती करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंना भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता. गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर ते नॉट रिचेबल झाले. 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्याला समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला. मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते. आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी. आता काय त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही. इथे आजची गेली पोची गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाहीये. मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही, त्यापेक्षा तुला मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्याचं पुढे. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळालेला आहे. कारण अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर दिवसभर काल सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, ठिय्या आंदोलन आणि चर्चेनंतर पानसरे यांनी माघार घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही बिनविरोध निवड
निवड विकास कामांवरील जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं म्हटलेलं आहे. आमचे उमेदवार जे होते मच्छिंद्र धुमाळ, करंजी ससाने, मनीष गांधी आणि कृष्णा पानसरे यांनी महायुतीचे उमेदवार मान्य प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा दिला आणि आज ही निवडणूक अहिल्यानगरची बिनविरोध झाली. मला विशेष करून दत्ताभाऊंचं अभिनंदन करायचं. नगरसेवक माझ्याबरोबर आलेले होते. मी निवडणूक करणार होतो आणि कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही, पडणार नाही. जे काय असेल ते साहेब, मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो. विधान परिषद निवडणुकीवरून पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यामध्ये विधान परिषदेची उमेदवारी संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडेंना देण्यात आल्यानं पक्षात नाराजी पाहायला मिळाली होती. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा आरोप केलेला आहे. पैशाचा मारा जो महायुतीकडनं केला जातोय तो खूप मोठा आहे. आकडे जर आपण ऐकले तर एका मताला 25-25 लाख रुपये तिथं दिले जाणार आहेत. आणि मग अशा पद्धतीची चर्चा जेव्हा होते तेव्हा जे उमेदवार आपल्याकडनं बिना खर्च करता फक्त लोकांच्या विश्वासावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात ते काही प्रमाणात तिथं घाबरतात. तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये जे काय तिथं MLCचं तिकीट दिलं गेलं त्यात करोडाचा व्यवहार झालेल्याची चर्चा आपण सर्वांनी तिथं ऐकलेलं आहे. आम्ही तर आकडा 60 कोटीचा तिथं ऐकलेला आहे. एक असा की त्यांनी काय आरोप करावा तो त्यांच्याजवळ लक्षात व्हावा. आमच्या पक्षाचे उमेदवार आम्ही पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहे. आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा, मग आमच्या पक्षाच्याबद्दल बोलावं. आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता. आपण आपल्यापुरती काम करा. तर राज्यात विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं बंडखोरी शमवण्यात यश मिळवलेलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध महायुतीच्या उमेदवारांचा निवड झालेली आहे. दरम्यान कुणाकुणाची बिनविरोध निवड झालेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया. आपण पाहतोय तर राष्ट्रवादीचे विक्रम काकडे हे पुण्यातून बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे, त्यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे. ठाणे, पालघरमधून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे, कारण काही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तिकडे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये भाजपचे अरुण लखानी हे देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत. यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत. अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी लापता अर्थात बेपत्ता झाल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळालं, कारण अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीचं आव्हान संपुष्टात आलंय. खरं तर विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठमोठे दावे केले होते. तसंच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करणार असल्याचं सांगितलं होतं. पण उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आव्हानाला सुरुंग लागलं आणि अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग एक प्रकारे सुकर झालाय. आणि आता महाविकास आघाडीमध्ये कुठे कुठे उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि कुठे उमेदवारी अर्जच भरला नाहीये ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर आपण एक नजर टाकूया. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी काल माघार घेतली. त्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी देखील माघार घेतली. नाशिकमध्ये शिवसेना उबाठाकडून उमेदवारच देण्यात आला नाही. तिकडे यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार, त्यांनी माघार घेतली. आणि रायगडमध्ये
शिवसेना उबाठा पक्षाचे बाळ माने यांनी देखील माघार घेतली. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसकडून कोणताच उमेदवारच देण्यात आला नाही. तर तिकडे सोलापुरात काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. नांदेडमध्ये काँग्रेसच्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी देखील माघार घेतली. तर तिकडे रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीतून शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक माघार घेतली आणि या माघारीनंतर बाळ मानेंची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या हकालपट्टीनंतर बाळ मानेंनी स्टेटस ठेवत आपली खदखद व्यक्त केली आहे. मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. रिवेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असं स्टेटस मानेंनी ठेवलंय.